मुजोर अमराठी माणसांच्या मोर्चे बांधणीची आहे। मुजोर अमराठी माणसांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। त्यांना मराठी बोलायचंच नाहीये। मराठी बोलता आलं नाही तर रिक्षा टॅक्सीचे परवाने रद्द करू ही शासनाची भूमिका मुजोर अमराठी माणसांना मान्य नाहीये। मराठी बोलता आलं नाही तर परवाना रद्द करू नका, अशाने रोजगार जाईल, पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल असा बचाव न्यायालयामध्ये करण्यात आलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुनावणी अपेक्षित आहे। मनोज भोयर आमचे पॉलिटिकल एडिटर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज भोयर, माझा प्रश्न असा आहे, याचिका करणारा महाभाग आहे तरी कोण आणि न्यायालय यावर पुढील प्रक्रिया कधी करेल? 4 उबेर चालकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिलंय आणि बुधवारी ही याचिका सुनावणीसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार कारवाईला सुरुवात झाली। 4729च्या आसपास नोटिसा चालकांना बजावण्यात आल्या आणि मुंबई भागामध्ये 2339च्या आसपास या नोटिस बजावण्यात आल्या, त्याचा समावेश आहे। आता राज्य सरकारनं सुद्धा संजय निरुपम यांनी भेट घेतल्यानंतर, कारण हा शिवसेनेमधला हा एक वाद होता या मुद्द्यावर, त्यावर काल बैठक झाली मंत्रालयामध्ये आणि 1 महिन्याची अतिरिक्त नोटीस दिली गेली। ठीक आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात प्रसाद की मुंबई म्हणजे मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज नाही, तुम्हाला मराठीतून आपल्या वाहनात बसणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधता आला पाहिजे। बिलकुल बिलकुल। मराठी तुम्हाला काय तर काम चलाऊ मराठी आली पाहिजे अशी भूमिका आहे। मला या निमित्ताने एक आणखी विषय जाणून घ्यायचा आहे की जेव्हा अशा प्रकारच्या याचिका होतात तेव्हा न्यायालयानं त्याकडे कशा दृष्टीने पाहिलं पाहिजे असं सरकारचं काही म्हणणं असणार आहे का? आता हा एक दुपारनंतरचा हा सगळा विषय आणि ही याचिका दाखल केली। मुळात राज्य सरकार आपलं म्हणणं मांडेल, कारण संजय निरुपम यांच्या भेटीनंतर आणि अनेक लोकांनी त्यात हस्तक्षेप केल्यानंतर राज्य सरकारने एक लवचिक भूमिका घेतलेली आहे। पण या भूमिकेवर विचार न करता थेट न्यायालयामध्ये या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणं हे काही अनेकांना रुचणारं नाही। त्यामुळे राज्य सरकार आपलं म्हणणं मांडेल, कारण मराठीत संवाद करावा, बोलावं आपल्या प्रवाशांशी, जेणेकरून काही गोष्टी या सुटू शकतील आणि त्यातनं प्रवास सुकर होऊ शकेल अशी राज्य सरकारची भूमिका आहे। थोडक्यात गैरसमज टाळण्यासाठी ही सरकारची भूमिका आहे। न्यायालयात ते काय म्हणतात त्याकडे आपलं लक्ष राहील। धन्यवाद, आभारी आहोत। टॅक्सी रिक्षा चालकांच्या कडून त्यात सुद्धा खास करून मुजोर अमराठी व्यक्तींनी याचिका करून अशा प्रकारची मराठी सक्ती लादू नका ही भूमिका घेतलेली आहे।